आणि अमित शहांची भेट झाली, सोबतच राज्यातही भेटीगाठींचं सत्र सुरू आहे। त्यामुळे आगामी काळात महायुतीतील समीकरणं कशी बदलतील, राज ठाकरे पॅटर्न महायुतीला कितपत फायदेशीर ठरेल, पाहूयात एक रिपोर्ट। मनसेला महायुतीत घेण्यासाठी हालचालींना वेग। मनसे महायुतीत लवकरच सहभागी होणार। राज ठाकरेंवर विरोधकांचा निशाणा। मनसेला महायुतीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी महायुतीच्या गोटात हालचालींना वेग आलाय। एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये चर्चाही झाली। मनसेच्या सहभागावर यावर 2 दिवसात अंतिम निर्णय होणार असल्याची चर्चा आहे। देश कल्याणाकरता, राष्ट्र कल्याणाकरता, मोदीजीच्या विकसित भारताच्या संकल्पाकरता, मोदीजींच्या गॅरंटीवर हा देश पुढे नेण्याकरता राजसाहेबांनी जर काही विचार केला तर आम्ही त्याचं स्वागतच करू। तिन्ही नेते भेटले, हा राजकीय सुसंस्कृतपणा आहे। आम्ही भेटल्यावर त्यांच्या पोटात विरोधकांच्या दुखण्याचं कारण काय? तिन्ही पक्ष एकत्र भेटून चर्चा केली तर उभाटा सेनेची बोलती बंद होण्याचं कारण काय? आणि त्यामुळे हे चिंतन आहे, या मंथन आणि चिंतनामधून अमृतच बाहेर निघेल जे महाराष्ट्र हिताचं असेल। महायुतीमध्ये मनसे जर सामील होणार असेल तर आम्ही त्याचं स्वागतच करू। या सगळ्या गोष्टीचे निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही सगळ्यांनीच, म्हणजे आम्ही मंत्र्यांनी असेल, आमदारांनी असेल, सगळ्या शिवसैनिकांनी, आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांना हे अधिकार दिलेले आहेत। त्याच्यामुळे जो निर्णय एकनाथ शिंदेसाहेब अलायन्सच्या बाबतीमध्ये, तिकिटांच्या बाबतीमध्ये घेतील त्याचं पूर्ण ताकदीनं आम्ही सगळे शिवसैनिक समर्थन करू। त्याआधी अमित शहांच्या सोबत दिल्लीतल्या चर्चेनंतर देवेंद्र फडणवीसांनी मध्यरात्री राज ठाकरेंची भेट घेतल्याची चर्चा आहे। दोन्ही नेते मुंबई विमानतळावर ते लोअर परेल दरम्यान कुठेतरी अज्ञात स्थळी भेटल्याचा दावा हा केला जातोय। रात्री 11:30 ते 12:15च्या दरम्यान अर्धा ते पाऊण तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। पण या भेटीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट प्रतिक्रिया देणं टाळलंय। आमची उशिरा झाली की लवकर झाली, तुम्ही फार त्या भानगडीत कशाला पडता? भेटी होतच असतात। दुसरीकडे मनसे नेत्यांमध्ये भेटीगाठींचं सत्र वाढलंय। मनसेला लोकसभेसाठी 1 जागा मिळणार असल्याची चर्चा आहे। यासाठी शिवतीर्थावर राज ठाकरे, बाळा नांदगावकर आणि अविनाश अभ्यंकर यांच्यात खलबत झाली आहे। त्यामुळे मनसेची महायुतीमध्ये जाण्याची तयारी असून फक्त औपचारिक घोषणा राहिल्याचं म्हटलं जात आहे। यावरून विरोधकांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय। भारतीय जनता पार्टीची पद्धत आहे, एकाला घ्यायचं डोक्यावर बसवायचं, त्याला उतरायचं, दुसऱ्या डोक्यावर घ्यायचं, त्याला उतरायचं, ही सिस्टीम आहे। एकाला ते डोक्यावर ठेवत नाही। त्यामुळं याचा वापर करून तो, त्याचा वापर करून तो, त्याचा वापर करून तो, आपला पक्ष इतर पक्षांकडे घाण ठेवायचा ही पद्धत मनसेच्या प्रमुखांनी पूर्वीपासून अवलंबलेली आहे, ते आता अवलंबलेली आहे। हे 6 महिन्यापूर्वी सर्वांच्या बाजारात तशी चर्चा होती, सेटिंग झाली आणि त्यामुळे हे दिसून आलेलं आहे। मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार की नाही याचा 2 दिवसामध्ये अंतिम निर्णय होणार आहे। पण मला माझ्या कडेवर दुसऱ्याची मुलं खेळवायची नाहीत असं ठामपणे सांगणारे राज ठाकरे महायुतीच्या कडेवर जाऊन बसणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि मला ना, मी तुम्हाला खरं सांगतो, मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची आहेत। कारण सध्या महाराष्ट्रामध्ये काय झालंय, दुसऱ्याची पोरं कडेवरती घेऊन फिरण्यामध्ये जो आनंद मिळतोय, तसलं सुख नकोय मला।